आज आयटक कामगार संघटना, घरकामगार मोलकरीण संघटना व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISFच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले द्विजन्म शताब्दीच्या निमित्ताने विद्यार्थी गौरव सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। घरकामगारांच्या पाल्यांना, बांधकाम कामगार या सगळ्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी अनेक संस्थांनी आम्हाला मदत केली होती। साऊ असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ट्रस्ट आहे गिव्ह मी असेल, त्याचबरोबर इथं 3 ट्रस्टने आम्हाला सहकार्य केलं आणि नागरिकांनी सुद्धा मदत केली, म्हणून हे गरीब विद्यार्थ्यांचं आपण शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जो विचार होता तो तरुणांपर्यंत जावा। द्विजन्म शताब्दी फुल्यांची सुरू आहे, तर फुल्यांचे विचार तरुणांपर्यंत, विद्यार्थ्यांमध्ये जावे हा याचा संकल्प आहे। गेले 23 वर्ष आयटकच्या वतीने, घरकामगार मोलकरीण संघटना आयटकच्या वतीने आम्ही दरवर्षी घरकामगार मोलकरीणच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य जमा करतो आणि शैक्षणिक साहित्य जमा करत असताना अनेक मान्यवर याला मदत करतात। सर्व ज्यांनी मदत केली त्या सगळ्या ट्रस्ट, व्यक्ती, संस्थांचे मनपूर्वक आभार मानतो। अशाच प्रकारे सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचा विचार जनतेपर्यंत नेऊया आणि जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करूया, असं आव्हान या निमित्ताने करतो। धन्यवाद। मी जयवंत खडताळे, महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव समितीचा जनरल सेक्रेटरी आहे। आज या ठिकाणी आयटकच्या वतीनं आणि AISFच्या वतीनं ज्या मोलकरणींची जी मुलं आहेत त्यांनी जी त्यांची शैक्षणिक याच्यामध्ये जी प्रगती केलेली आहे त्यांच्यासाठीचा एक सन्मान करणे यासाठीचा हा कार्यक्रम आहे। परंतु ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे वर्ष आहे हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे। ह्या 200 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होत असताना आपली जी गरीब दुबळ्यांची जी मुलं आहेत, सगळ्यांची जी मुलं आहेत त्या मुलांच्यापर्यंत महात्मा फुलेंचे विचार पोचावेत आणि महात्मा फुलेंनी आपल्या शिक्षणासाठी काय काय केलेलं आहे, आपल्या समाजासाठी काय काय केलेलं आहे, आपल्या देशातील पहिली मुलींची शाळा ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केली त्यांचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं ह्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या वतीनं करण्यात येत आहे। रामदास भोंग, सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्म समितीच्या वतीने आणि द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आजचा कार्यक्रम हा ह्या वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा जो पाया रोवला आणि जे सामाजिक परिवर्तन घडवून आणलं त्याचा मुख्य बेस हा शिक्षण होता। शिकल्याशिवाय माणूस स्वतःची प्रगती करू शकत नाही, ह्या एका सूत्राला पकडून महात्मा फुलेंनी आपलं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी वेचलं। त्यांना सावित्रीबाई फुले यांनी तशीच मदत केली। हाच धागा पकडून आज महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त घरकामगार मोलकरीण संघटना आयटक प्रणित यांच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांच्या ह्या द्विशताब्दी जन्मशताब्दीनिमित्त शिक्षणाचा मुख्य जो धागा आहे, शिक्षणाचं साहित्य वाटप, हे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जवळजवळ 10,000 वह्यांचे वाटप, पुस्तक आणि इतर साहित्य या ठिकाणी वाटले जाणार आहेत। हा उपक्रम कामगार मोलकरीण संघटनेच्या दरवर्षी होतो, याला उदंड हा प्रतिसाद मिळतो। हे सगळा उपक्रम हा सामान्य जनतेच्या उपक्रमामधून होतो, त्यांच्या वर्गणीतून होतो। सामान्यांसाठी केलेला हा महात्मा फुलेंना वाहिलेली आदरांजलीचा हा उपक्रम आहे। त्यामुळे मी आयटक घरकामगार मोलकरीण संघटना आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी हा अनोख्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन केलं। मी सर्वांना अशी विनंती करेन, आपणही या उपक्रमामध्ये सर्व ताकदीनिशी सहभागी व्हावं आणि महात्मा फुलेंना खरी आदरांजली अर्पण करावी। धन्यवाद। वानखेडे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेत मी शिक्षिका म्हणून होते आणि आता सेवानिवृत्त झाले।
आता उरलेलं काम समाजाला भेटण्याचं काम मी सुरू केलं आहे. जे वंचित आहे, जे गरजू आहेत, हुशार मुलं आहेत पण गरजू आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी मी काम करते. मला राजू देसले दादा हे भेटलेत आणि त्यांनी हे व्यासपीठ मला निर्माण करून दिलं आणि त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने मला ह्या मोलकरणी ज्या संघटनेमध्ये महिला आहेत, ह्या ताई आहेत, ह्या ताईंबरोबर मला बोलायला, मला त्यांच्या वेदना जाणायला मला आवडेल. त्यासाठी मी आज इथे पुण्याहून आलेली आहे. मी आयटेक संघटना मीना आडाव नाशिक जिल्ह्याची घरकाम संघटनेची जिल्हा अध्यक्ष. आज महात्मा फुले शताब्दी दिनानिमित्त आज जो काही मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम केला तो आमच्या आयटेक संघटनेतर्फे आमचे राजू देसले सर व अनेक दानशूरांनी आम्हाला वह्यांची मदत केली की जेणेकरून जे आमच्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्या मुलांना मदत व्हावी. कारण काही टायमाला मुलं वहीसाठी आईकडे पैसे मागतात, त्या टायमाला त्यांच्याकडे 20 रुपये देखील नसतात. पण आमची संघटना वारंवार 17-18 वर्षापासून या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करते. आमचे देसले सर व आमची जी आयटेक संघटना आहे ती संघटना मुलांसाठी नेहमी मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये. कारण उद्याचं भविष्य आहे हे लहान मुलांनी शिकून काहीतरी मोठं व्हावं आणि काहीतरी घडावं हाच आमचा संघटनेचा उद्देश असतो. आमच्या घरकाम करणाऱ्या महिला ज्या आज मुलांना घेऊन आल्यात सुट्टी काढून, कारण घरोघरी जाऊन ते काम करतात, त्यांची परिस्थिती नसते आणि त्यांचे पती मुलं व्यसनाच्या अधीन गेलेले असतात, तर त्यामुळे ते मुलांना शिकवू शकत नाही. तर त्यांना जी मदत व्हावी वह्यांच्याद्वारे ते फुलाची पाकळी आमच्या संघटनेतर्फे आम्ही जी दरवर्षी मदत करतो आणि मुलांना उद्याचं हे भविष्य आहे हे मुलं की काहीतरी घडून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर यांनी व्हावं हेच आमच्या संघटनेचा उद्देश असतो. लाल सलाम, जय भीम. कॉम्रेड मनोहर पगारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव म्हणून काम करतो नाशिकमध्ये. आयटेक कामगार संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने आज जो काही विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे, तर ह्याची पार्श्वभूमी गेल्या 2003 पासून सातत्याने आयटेकच्या वतीनं जी काही महिलांची, घरेलू कामगारांची जी काही संघटना आहे, तर त्या संघटनेच्या वतीने 2003 पासून तासतागायत सातत्याने हा उपक्रम चालू ठेवलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक छोटासा संघटनेच्या वतीनं शैक्षणिक साहित्यांचा हातभार लागावा एवढाच एक उद्देश आहे आणि संघटनेचं योगदान या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असा एक उद्देश आहे. आणि भरीव काम येत्या कालखंडामध्ये सुद्धा संघटना करणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना जय ज्योती जय क्रांती. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी दिनानिमित्त जयंती साजरी होत आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर. या निमित्ताने आज नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नाशिक यांच्या माध्यमातून या जन्मशताब्दी निमित्त गोरगरीब आणि अतिशय गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकं आणि शालेय पुस्तके वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि मला जे निमंत्रित केलं ते रामदास बंग सरांनी. त्यांचं अतिशय असं उत्कृष्ट असं कार्य, सामाजिक लेवलला काम चालतं आणि महात्मा फुल्यांचे विचार घरोघरी आणि पूर्ण खालच्या पातळी, देशा पातळीवर पोहोचवण्याचं कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती. मी ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे. आज खऱ्या अर्थानं शासन जरी सांगतं आहे मुलांना मोफत शिक्षण आहे, परंतु त्या मोफत शिक्षणामध्ये फक्त पुस्तकं दिली जातात. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना वही जो प्रकार शासन देत नाही तो देण्याचं काम आज झालेलं आहे. आणि ही सगळी मुलं ही मोलकरीण ज्या आहेत घरकाम करणाऱ्या त्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी हातभार म्हणून त्यांना सहकार्य म्हणून ज्या आज वह्या दिल्या गेलेल्या आहेत ते अतिशय मोलाचं काम आहे. आणि त्यांना वेळोवेळी आजच्या ह्या जे काही कार्यक्रम झालेले या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी सहकार्य करण्याचं आव्हानसुद्धा आज संघटनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे. ह्या मुलांची प्रगती हो हाच विश्वास आम्ही व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. मी आप्पा जगताप या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच घरेलू कामगार महिला ज्या आहेत, एकल महिला यांच्या मुलांसाठी शालेय साहित्याचं वह्या पुस्तकांचं वाटप असा हा कार्यक्रम
आयटक कामगार संघटना व ISF विद्यार्थी संघटना यांच्या वतीने हा दरवर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. मी तसेच माझे सत्यशोधक समाज प्रतिष्ठान या कार्यक्रमात कायम आम्ही सहभागी होत असतो. त्यांना या कार्यक्रमाच्या माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा.